उंच अशा हिमालयात बर्फाच्या शिखरांनी वेढलेले केदारनाथचे पवित्र स्थान वसलेले आहे. हे अथांग शांती आणि प्राचीन अध्यात्माचे ठिकाण आहे, जे अनेक पिढ्यांपासून साधकांना आणि भाविकांना आकर्षित करता आले आहे. इथली हवा पातर आणि ताजीतवाणी करणारी आहे. उन्हाळ्यात जंगली फुलांचा सुगंध आणि कायमस्वरूपी बर्फाचा गारवा घेऊन येते. या दूरच्या पवित्र स्थळापर्यंत पोहोचण्यासाठी भक्तीने भरलेला प्रवास करावा लागतो. चित्तथरारक निसर्गरम्य प्रदेशातून जाणारा हा ट्रेक शरीराची कसोटी पाहतो, पण आत्म्याला उन्नत करतो. अनेकांसाठी ही एक सर्वश्रेष्ठ तीर्थयात्रा आहे. एक असे ठिकाण जिथे देवाच्या अधिक जवळ आल्यासारखे वाटते, खालच्या जगाच्या दैनंदिन गोंधळापासून खूप दूर. केदारनाथला हिंदू परंपरेत एक विशेष स्थान आहे. हे भगवान शिवाचे परिवर्तन आणि संहाराचे शक्तिशाली देव 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणून पूजले जाते. हे भव्य दगडी मंदिर महाभारतातील पांडव बंधूंनी त्यांच्या महायुद्धानंतर क्षमा आणि आशीर्वादासाठी बांधले असे मानले जाते. याच्या प्राचीन दगडांनी शतकानुशतके प्रार्थना ऐकल्या आहेत. दर्याखोऱ्यातून घुमणाऱ्या अडर श्रद्धेचा हा पुरावा आहे. भाविक इथल्या भेटीला एक गहन परिवर्तन घडवणारा अनुभव, आत्म्याची शुद्धी मानतात. दरवर्षी जेव्हा लांब आणि कठीण हिवाळ्यानंतर डोंगरातील मार्ग उघडतात, तेव्हा लोकांचा एक मोठा प्रवाह या पवित्र स्थळाकडे येतो. ते भारताच्या कानाकोपऱ्यातून आणि खरं तर जगभरातून येतात. त्यांची हृदय आशा आणि भक्तीने भरलेली असतात. हा प्रवास अनेकदा खडतर असतो, डोंगराच्या कडेनेवर जाण्याच्या उभ्या वाटांवरून, पण मंदिरापर्यंत पोहोचण्याची ओढ त्यांचा उत्साह टिकवून ठेवते. त्यांच्यासाठी केदारनाथ केवळ एक मंदिर नाही, ते आध्यात्मिक पूर्ततेचे प्रतीक आहे, शांतीचे वचन आहे आणि स्वतःपेक्षा खूप मोठ्या शक्तीशी जोडले जाण्याचा अनुभव आहे. मंदाकिनी नदीच्या काठी वसलेले हे मंदिर शहर यात्रा काळात एका शांत ऊर्जेने भरलेले असते. लहान गेस्ट हाऊस आणि दुकाने यात्रेकरूंच्या गरजा पूर्ण करतात, एका समान उद्देशाने एकत्र आलेल्या तात्पुरत्या समाजाची निर्मिती करतात. मंदिरातील घंटानाद, प्रार्थनांचा गुणगुणारा आवाज आणि नदीचा मंद प्रवाह मिळून भक्तीचा एक सुंदर संगम तयार होतो. हे असे ठिकाण आहे जिथे श्रद्धा जणू अनुभवता येते, जिथे प्राचीन परंपरा अजूनही जिवंत आहेत आणि जिथे निसर्गाची भव्यता प्रत्येकाच्या हृदयात आश्चर्य आणि आदर निर्माण करते. 2013 हे वर्ष केदारनाथ खोऱ्यात इतर वर्षांप्रमाणेच सुरू झाले, वार्षिक यात्रेच्या तयारीने. तथापि निसर्गाचे काही वेगळेच बेत होते, असे बेत जे लवकरच विनाशकारी शक्तीने उलगडणार होते. मान्सून, जो सहसा जूनच्या उत्तरार्धात येतो, त्याने लवकर आणि असामान्यपणे जोरदार आगमन करण्याचा निर्णय घेतला. जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत उत्तराखंडवरील आकाश आधीच पावसाच्या ढगांनी भरलेले होते, जे त्यावेळेस अपेक्षेपेक्षा खूप जास्त होते. हे लवकर आलेले संकट येणाऱ्या संकटांची एक पुष्टी चाहूल होती. यात्रेकरूंच्या गर्दीत दुर्लक्षित केलेला एक इशारा. जसजसे दिवस पुढे सरकत गेले, तसतसा पाऊस अविरतपणे कोसत होता. तो केवळ हलकासा पाऊस नव्हता, तो एक सतत जोरदार पाऊस होता, ज्याने पृथ्वीला भिजवून टाकले आणि नद्यांना फुगवले. केदारनाथ मंदिराजवळून हळुवारपणे वाहणारी मंदाकिनी नदी अस्वस्थतेची चिन्हे दाखवू लागली. तिचे पाणी गडूर आणि खवडलेले झाले. प्रत्येक दिवशी त्याची पातळी वाढत होती. डोंगरांच्या लहरी स्वभावाची माहिती असलेल्या स्थानिकांना कदाचित अस्वस्थता जाणवली असेल. धोक्याची एक अस्पष्ट पूर्वसूचना. सततच्या पावसामुळे धोकादायक मार्ग आणखी निसरडे आणि यात्रेकरूंसाठी धोकादायक बनले होते, जे खोज्यात वर खाली प्रवास करत होते. अधिकारी आणि हवामान खात्याने जोरदार पावसाचा इशारा दिला होता, परंतु जे घडणार होते त्याची तीव्रता कदाचित कोणाच्याही तात्काळ आकलनापलीकडची होती. डोंगराळ हवामानातील बदलांची सवय असलेल्या प्रदेशात असे इशारे जरी लक्षात घेतले गेले असले तरी येऊ घातलेल्या संकटाची खरी भीषणता पोहोचवू शकले नाहीत. यात्रा सुरूच राहिली आणि खोरे भाविक, स्थानिक व्यावसायिक आणि कामगारांनी भरलेले होते. सर्वजण त्या हंगामाच्या दैनंदिन कामात अटलेले होते. डोंगर, जे सहसा स्थिरतेचे प्रतीक असतात, ते शांतपणे एक प्रचंड शक्ती प्रकट करण्यासाठी तयारी करत होते. 14 ते 16 जून या काळात प्रचंड प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाली. आधीच भिजलेली जमीन अधिक पाणी शोषू शकत नव्हती. लहान ओढे खवरलेल्या प्रवाहामध्ये बदलले आणि मोठ्या नद्या उत्तराखंडच्या विविध भागांमध्ये काठ सोडून वाहू लागल्या. हवा दमट झाली होती आणि ढग खाली आले होते, ज्यामुळे भव्य शिखरे झाकली गेली होती. हा एक अशुभ शांततेचा काळ होता, ज्यामध्ये पावसाचा सततचा आवाज येत होता.
एका अकल्पनीय वादळापूर्वीची ही शांतता होती, जी भूभाग आणि जीवन कायमचे बदलून टाकणार होती. 16 जून 2013च्या त्या दुर्दैवी संध्याकाळपासून ते 17 जूनच्या सकाळपर्यंत अविरत पावसाने एक भयंकर वळण घेतले. केदारनाथच्या वर चोराबारी हिमनदीच्या परिसरात ढगफुटी नावाची घटना घडली. ढगफुटी म्हणजे फक्त जोरदार पाऊस नव्हे, तर कमी वेळात लहान भौगोलिक क्षेत्रावर अत्यंत जास्त पाऊस पडणे. कल्पना करा की आकाशातून पाण्याची एक मोठी बादली अचानक उलटी केली गेली. त्याच्या तीव्रतेचे वर्णन करण्यासाठी हे सर्वात जवळचे उदाहरण आहे. हा अचानक प्रचंड जलपले त्या नाजूक हिमनदीच्या प्रदेशावर केंद्रित झाला. चोराबारी ताल, ज्याला गांधी सरोवर म्हणूनही ओळखले जाते, हे एक हिमनदीचे तरे केदारनाथ शहराच्या वर होते. वितरणाच्या हिमनदीमुळे आणि सततच्या पावसामुळे हे तरे धोकादायक पातळीपर्यंत फुगले. ढगफुटीमुळे आलेल्या पाण्याच्या प्रचंड प्रमाणामुळे त्याचे नैसर्गिक काठ ते सहन करू शकले नाहीत. एका भयंकर घटनेचा तळ्याचे काठ फुटले. पाणी, बर्फ, मोठे दगड आणि हिमनदीच्या गार यांची एक प्रचंड लाट खाली असलेल्या बेसावत खोद्याकडे गडगडाट करत खाली कोसळली. हा जणू द्रवरूप हिमकडा होता, एक राक्षसी अस्तित्व जे आपला विनाशाचा मार्ग तयार करत होते. हा केवळ पाण्याचा पूर नव्हता, हा एक प्राणघातक चिखल आणि गाराचा प्रवाह होता. प्रचंड शक्तीचा तो अविश्वसनीय वेगाने पुढे सरकला. खाली येताना आणखी दगड आणि चिखल गोळा करत त्याची विनाशकारी शक्ती वाढवत होता. त्याच्या आवाजात कानटल्या बसवणारा असावा, खवळलेल्या प्रवाहाची गर्जना आणि अजस्तर दगडांच्या खासण्याचा आवाज. त्याच्या मार्गात येणाऱ्या कोणत्याही गोष्टीला वाचण्याची शक्यता कमी होती. अरुद दरी नरसाल्यासारखी काम करत होती. पुराच्या पाण्याची शक्ती एकवटून ती थेट केदारनाथ वस्तीच्या दिशेने म्हणजेच विनाशाच्या मार्गावर ढकलत होती. रात्रीच्या अंधारात आणि पहाटेच्या वेळी घडलेल्या या विनाशकारी घटनेमुळे भीती आणि गोंधळ अधिकच वाढला. बहुतेक लोक झोपलेले होते किंवा सततच्या पावसापासून आश्रय घेत होते. त्यांच्याकडे धावून येणाऱ्या मोठ्या धोक्याबद्दल त्यांना कल्पना नव्हती. आधीच फुगलेली मंदाकिनी नदी त्वरित एका भयंकर राक्षसी नदीत बदलली. तिच्या नेहमीच्या आकारापेक्षा अनेक पटींनी मोठी. तिच्या प्रवाहात खोद्यासाठी मृत्यूची घंटा घेऊन आली. डोंगर, जे सहसा शांत संरक्षक असतात, त्यांनी असा प्रकोप उघड केला जो अचानक आणि संपूर्ण होता, ज्याने सर्वांना पूर्णपणे गाफील पकडले. केदारनाथ शहरावर आलेल्या त्या जलप्रलयाचा तात्काळ परिणाम महाप्रलयंकारी होता. चोराबारी तलाव फुटल्याने आलेले पाणी, चिखल आणि मोठमोठे दगड चोपलेल्या शहरावर अकल्पनीय भीषणतेने कोसळले. नदी किनारी आणि दरीच्या पायथ्याशी असलेली घरे, गेस्ट हाऊस, दुकाने एकतर तुकडे तुकडे झाली किंवा जणू काड्या पेट्यांप्रमाणे वाहून गेली. अरुद रस्ते गाराच्या खवळलेल्या प्रवाहामध्ये बदलले. रात्रीच्या वेळी अचानक सापडलेल्या अनेकांना सुटका मार्गच उरला नाही. या जलप्रलयाने संपूर्ण केदारनाथ दरीला वेढले. यात्रेकरूंसाठी गजबजलेले मुख्य शहर परिसर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. हॉटेल्स कोसळली, पूल जागेवरून उखडले गेले आणि पायवाटा टनावारी मातीच्या डिगात्या खाली नाहीशा झाल्या. पाण्याच्या लोंढ्यांची गर्जना, इमारती कोसळण्याचा आवाज आणि लोकांचा आक्रोश यामुळे पूर्णपणे अनागोंदी आणि दहशतीचे दृश्य निर्माण झाले. वाचलेल्यांनी सांगितले की जमीन थरथरत होती आणि हवा एका भयंकर गडगडाटासारख्या आवाजाने भरली होती, कारण ती विनाशकारी लाट आपल्या मार्गातील प्रत्येक गोष्टीला चिरडत गेली. काही तासांतच भूभागाचे स्वरूपच बदलून टाकले. मानवी हानी प्रचंड होती. जेव्हा ही आपत्ती आली तेव्हा हजारो यात्रेकरू, स्थानिक रहिवासी आणि पुजारी केदारनाथ आणि आसपासच्या भागात होते. अनेक जण खवळलेल्या पाण्यात वाहून गेले. त्यांचे मृतदेह कधीच सापडले नाहीत. इतर हजारो टनावारी डिगाच्या खाली गाडले गेले किंवा दुर्गम ठिकाणी अडकले, जिथे कोणतीही मदत पोहोचू शकत नव्हती. मृतांचा अधिकृत आकडा हजारामध्ये होता, परंतु बरेच लोक बेपत्ता घोषित केले गेले. त्यांचे काय झाले हे कधीच कळले नाही. ते गजबजलेले पवित्र शहर एका उजाड जागेत बदलले. निसर्गाच्या बेलगाम शक्तीचा तो एक भीषण पुरावा होता. केदारनाथच्या पलीकडे ही आपत्ती मंदाकिनी खोद्यातून खाली पसरली आणि उत्तराखंडच्या इतर भागांनाही तिने प्रभावित केले. रस्ते वाहून गेले, संपूर्ण गावे संपर्कहीन झाली आणि संपर्क यंत्रणा तुटली. निसर्गरम्य सौंदर्य आणि आध्यात्मिक शांतीसाठी ओळखला जाणारा हा प्रदेश सर्व दूर पसरलेला विनाश आणि मानवी दुःखाचे दृश्य बनला. विनाशाची व्याप्ती इतकी मोठी होती की या दुर्घटनेचे संपूर्ण चित्र समोर यायला अनेक दिवस लागले.
ज्यामुळे भारतीय हिमालयातील एका अभूतपूर्व अशा मानवतावादी आणीबाणीचे स्वरूप उघड झाले. दरी शांत चाली होती. तिच्या प्रार्थनेच्या नेहमीच्या आवाजाची जागा एका भयान हृदयद्रावक शांततेने घेतली होती. भाग 5. एक दैवी प्रतिकार. पुराला न जुमानलेले मंदिर. केदारनाथ शहराला गिरंकृत करण्यात त्या व्यापक आणि खरं तर जवळपास संपूर्ण विनाशाच्या दरम्यान एक वास्तू मोठ्या प्रमाणात सुरक्षित राहिली. धैर्याचे प्रतीक बनून ते म्हणजे प्राचीन केदारनाथ मंदिर. जेव्हा ते राक्षसी पाण्याचे लोंढे मोठमोठ्या दगडांनी आणि गाराने भरलेले दरीत वेगाने घुसले, तेव्हा ते मंदिराच्या परिसरावर प्रचंड शक्तीने आदरले. आजूबाजूच्या लहान इमारती धुजीला मिळाल्या, प्रवाहाने वाहून नेल्या. तरीही मोठमोठ्या एकमेकांत गुंतलेल्या दगडी शिरांनी बांधलेले मुख्य मंदिर या आघातातून वाचले, ज्याला अनेकांनी चमत्कार म्हटले. त्याचे मजबूत बांधकाम, प्राचीन अभियांत्रिकीचा एक पुरावा यात महत्वाची भूमिका बजावली. एका विशेष उल्लेखनीय घटनेने मंदिराच्या बचावात मदत केली. पुरामुळे खरंगत आलेला एक खूप मोठा दगड मंदिराच्या अगदी मागे चोराबारी तलावाच्या येणाऱ्या पाण्याच्या आणि गाराच्या मुख्य प्रवाहाच्या मार्गात येऊन अडकला. या प्रचंड दगडाने ढालीसारखे काम केले. प्रवाहाचा सर्वात विनाशकारी भाग मंदिराच्या दोन्ही बाजूंनी वळवला. जरी पाणी आणि चिखल मंदिराच्या आवारात शिरले आणि गर्भगृहात व सभामंडपात बराच गार साचला, तरी प्राचीन मंदिराची संरचना सुरक्षित राहिली. ज्यांनी पुराचा तो प्रकोप प्रत्यक्ष पाहिला, त्या अनेक साक्षीदारांनी आणि वाचलेल्यांनी मंदिराचे रक्षण हे दैवी हस्तक्षेप असल्याचे म्हटले. त्यांच्यासाठी त्या दगडाचे वेवेवर येणे आणि योग्य जागी स्थिरावणे, जो नंतर भीमशिला किंवा दैवीशिला म्हणून ओळखला जाऊ लागला, हा चमत्कारापेक्षा कमी नव्हता. भगवान शिवाच्या आपल्या पवित्र स्थानावरील संरक्षणाचे ते चिन्ह होते. या विश्वासाने त्या मोठ्या दुःखाप्रसंगी आशेचा किरण आणि दिलासा दिला. विनाशाच्या समुद्रात ताठ उभे असलेले मंदिराचे चित्र देशभरातील लाखो लोकांसाठी श्रद्धा आणि चिकाटीचे एक शक्तिशाली प्रतीक बनले. मंदिराचे वाचने हे केवळ एका प्राचीन इमारतीच्या उभे राहण्यापुरते मर्यादित नव्हते. ते अत्यंत प्रतिकात्मक होते. जिथे सर्व काही ओळखीचे पुसले गेले होते, त्या संपूर्ण विध्वंसाच्या परिस्थितीत मंदिराच्या अस्तित्वाने पुनर्बांधणीसाठी एक केंद्रबिंदू आणि सातत्याचे वचन दिले. याने हे सूचित केले की निसर्गाच्या सर्वात भयंकर शक्तीसमोरही काहीतरी पवित्र आणि चिरंतन टिकू शकते. हा चमत्कारिक बचाव केदारनाथ आपत्तीच्या मुख्य कहाणीचा भाग बनला, ज्याने आश्चर्यचकित केले आणि लोकांच्या या पवित्र स्थराशी असलेला खोल आध्यात्मिक संबंध अधिक दृढ केला. भाग 6. देवदूतांसारखे जवान. महान बचाव मोहीम. पुरानंतरच्या काळात बचाव कार्यासाठी एक मोठे आव्हान उभे राहिले. केदारनाथ अनेक प्रभावित क्षेत्रे जगापासून पूर्णपणे तुटली होती. रस्ते अस्तित्वात नव्हते, पूल वाहून गेले होते आणि संपर्क यंत्रणा ठप्प झाली होती. आधीच कठीण असलेला भूभाग आता धोकादायक बनला होता. भूस्खलन आणि अस्थिर उतारामुळे सतत धोका होता. शिवाय हवामान अनेक दिवस प्रतिकूल राहिले. सततच्या पावसामुळे आणि कमी उंचीवर असलेल्या ढगामुळे दृश्यमानता कमी झाली होती आणि बचावकर्त्यांसाठी कोणतीही हालचाल अत्यंत धोकादायक बनली होती. या कठीण परिस्थितीनंतरही भारताच्या इतिहासातील सर्वात मोठ्या बचाव मोहिमांपैकी एक सुरू करण्यात आली. भारतीय लष्कर, भारतीय हवाई दल, इंडो तिबेटन सीमा पोलीस आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल यांनी या प्रयत्नांचे नेतृत्व केले. या शूर जवानांनी ऑपरेशन सूर्य होप आणि ऑपरेशन राहत नावाच्या मोहिमांमध्ये अथक परिश्रम घेतले. त्यांच्यासमोर दुर्गम, पोहोचायला कठीण असलेल्या भागातून हजारो अडकलेल्या यात्रेकरूंना आणि स्थानिकांना बाहेर काढण्याचे मोठे काम होते, ज्यांच्याकडे अनेकदा अन्न, पाणी किंवा निवारा नव्हता. हेलिकॉप्टर अडकलेल्यांसाठी जीवनरेखा बनले. भारतीय हवाई दलाच्या वैमानिकांनी कौशल्य आणि धैर्याची अविश्वसनीय कामगिरी केली. धोकादायक हवामानात उड्डाणे केली, अरुंद दर्यांतून मार्गक्रमण केले आणि तात्पुरत्या हेलिपॅडवर उतरले. त्यांनी वाचलेल्यांना हवाई मार्गाने बाहेर काढले. अन्न, पाणी, औषधे यांसारख्या आवश्यक वस्तू पोहोचवल्या आणि वैद्यकीय पथकांना अत्यंत गरजेच्या ठिकाणी पोहोचवले. जमिनीवरील पथकांनी त्याच वेळी खडतर पायपीट केली, मार्ग मोकळे केले, तात्पुरते पूल बांधले आणि वाचलेल्यांना सुरक्षित ठिकाणी मार्गदर्शन केले. या जवानांनी दाखवलेले धैर्य अनेकदा स्वतःचा जीव धोक्यात घालून खरोखरच उल्लेखनीय होते.
बचाव मोहीम असंख्य अडचणींनी भरलेली होती. मोठ्या आणि खडबडीत प्रदेशात पसरलेल्या अडकलेल्या लोकांची प्रचंड संख्या, यामुळे समन्वय साधणे हे एक गुंतागुंतीचे काम होते. वाचलेल्यांचा मानसिक आघात, ज्यापैकी अनेकांनी प्रियजनांना गमावले होते आणि भयंकर दृश्ये पाहिली होती, यामुळे आणखी एक आव्हान वाढले. दुःखद क्षणही आले, ज्यात हेलिकॉप्टर अपघातात बचाव कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. तरीही या सगळ्यातून प्रत्येक संभाव्य जीव वाचवण्याचा दृढ निश्चय कधीच कमी झाला नाही. हे मानवी सहनशक्ती आणि मोठ्या संकटाच्या परिस्थितीत सेवेच्या भावनेचे प्रतीक होते. भाग 7. आमचा भारी हात. मानवी चुकामुळे वाढलेला त्रास. ढगफुटी आणि त्यानंतर आलेला पूर या नैसर्गिक घटना असल्या तरी केदारनाथ आणि उत्तराखंडच्या इतर भागांतील विनाशाची तीव्रता मानवी चुकामुळे दुर्धरपणे वाढली. आपत्तीच्या आधीच्या वर्षांमध्ये नाजूक नदी किनारे आणि तीव्र उतारांवर अनिर्बंध आणि अनेकदा नियमबाह्य बांधकाम मोठ्या प्रमाणात वाढले होते. हॉटेल्स, गेस्ट हाऊस आणि दुकाने नद्यांच्या अगदी धोकादायकपणे जवळ बांधली गेली होती. कधी ती नदीपात्रांवर अतिक्रमण करत पर्यावरणाची संवेदनशीलता आणि सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष करून नद्यांना पूर आल्यावर या वास्तू सर्वप्रथम कोसळल्या. हिमालयीन प्रदेशातील जंगल तोडीने यात मोठी भूमिका बजावली. झाडे मातीला धरून ठेवतात आणि अतिरिक्त पावसाचे पाणी शोषण्यास मदत करतात, ज्यामुळे भूस्खलन आणि वेगाने वाहणाऱ्या पाण्याचा धोका कमी होतो. तथापि बांधकाम, इंधन आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाल्यामुळे अनेक उतार उघडे आणि अस्थिर झाले होते. या हिरवळीच्या अभावामुळे पावसाचे पाणी डोंगरावरून अधिक वेगाने खाली आले, सोबत सैल माती आणि गार घेऊन, ज्यामुळे पुराचे प्रमाण आणि विनाशकारी शक्ती वाढली. डोंगरांची अशा घटनांना तोंड देण्याची नैसर्गिक क्षमता गंभीरपणे कमी झाली होती. पर्यटनाचा, विशेषतः धार्मिक पर्यटनाचा सतत वाढणारा दबाव पायाभूत सुविधा आणि नियमांमध्ये योग्य सुधारणा न करता या प्रदेशाच्या सुरक्षिततेत भर घालत होता. मुख्य हंगामात यात्रेकरू आणि वाहनांच्या प्रचंड संख्येमुळे मर्यादित संसाधने आणि नाजूक परिसंस्थेवर ताण आला. रस्ते अनेकदा योग्य भूवैज्ञानिक सर्वेक्षणाशिवाय बांधले गेले आणि कचरा व्यवस्थापन प्रणाली अपुरी होती. या अशाश्वत विकासाच्या मॉडेलमुळे संपूर्ण प्रदेश नैसर्गिक आपत्तींना अधिक बळी पडणारा बनला, ज्यामुळे नैसर्गिक धोक्याचे मोठ्या मानवी शोकांतिकेत रूपांतर झाले. शिवाय उत्तराखंडच्या पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात अनेक जलविद्युत प्रकल्पांचे बांधकाम झाल्यामुळे नद्यांच्या प्रवाहात बदल झाला आणि त्यात मोठ्या प्रमाणात बोगदे खोदणे आणि स्फोट करणे समाविष्ट होते, ज्यामुळे आजूबाजूचे डोंगर अस्थिर झाले असे अनेक तज्ज्ञांचे मत आहे. या प्रकल्पांचा उद्देश ऊर्जा पुरवणे हा असला तरी त्यांच्या एकत्रित पर्यावरणीय परिणामांकडे अनेकदा दुर्लक्ष केले गेले. ही आपत्ती एक कठोर आठवण करून देणारी ठरली की विकास निसर्गाशी सुसंगतपणे साधला पाहिजे, हिमालयाच्या नाजूक परिसंस्थेच्या संतुलनाचा आदर करत त्याला आव्हान देण्याऐवजी, जेणेकरून एवढ्या मोठ्या प्रमाणावर दुःख टाळता येईल. भाग 8. विध्वंसातून नवनिर्माणाकडे पुनर्बांधणी आणि स्मरण. केदारनाथ आणि प्रभावित भागांची पुनर्बांधणी करण्याचे काम प्रचंड मोठे होते, जणू अगदी सुरुवातीपासून सुरुवात करण्यासारखे. बचाव कार्यानंतर पहिली प्राथमिकता होती टनावारी ढिगारा साफ करणे, मृतदेह बाहेर काढणे आणि दरीमध्ये मूलभूत संपर्क पुन्हा स्थापित करणे. मंदिराच्या आजूबाजूचा संपूर्ण परिसर पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला दिसत होता. हा भाग सुरक्षित करण्यासाठी आणि पुनर्बांधणीची लांब प्रक्रिया सुरू करण्यासाठी नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंगचा विविध संस्थांना प्रचंड प्रयत्न करावे लागले. मंदिराकडे जाणारा मार्ग पूर्णपणे नवीन आणि पुन्हा बांधावा लागला. या दुर्घटनेनंतर हिमालयात विकासासाठी अधिक जबाबदार आणि शाश्वत दृष्टिकोन स्वीकारण्याची जोरदार मागणी झाली. सरकारने आणि विविध तज्ञ समित्यांनी पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील क्षेत्रांमधील बांधकामासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे आणि नियम तयार केले. यामध्ये नद्यांजवळ इमारती बांधण्यासाठी अधिक कठोर नियम, सुधारित आपत्ती तयारी योजना आणि पूर्व भूस्खलनासाठी उत्तम पूर्वसूचना प्रणाली स्थापित करणे समाविष्ट होते. अधिक टिकाऊ आणि पर्यावरणाला कमी हानी पोहोचवणाऱ्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात आला. केदारनाथ शहराची पुनर्बांधणी स्वतःच काळजीपूर्वक नियोजनाने हाती घेण्यात आली. नवीन, अधिक मजबूत यात्री निवास आणि सुविधा नदीपासून सुरक्षित अंतरावर बांधण्यात आल्या.
उतार स्थिर करण्यासाठी आणि मंदाकिनी नदीचा प्रवाह नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले, जेणेकरून भविष्यातील आपत्ती टाळता येतील. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर यात्रेकरूंसाठी अधिक मोकळी आणि सुरक्षित जागा निर्माण करण्यासाठी पुनर्विकसित करण्यात आला. केवळ गमावलेल्या गोष्टी पुन्हा बांधण्यावरच नव्हे, तर 2013च्या कठीण धड्यांमधून शिकून अधिक चांगले आणि सुरक्षितपणे पुन्हा उभारण्यावर भर होता. या आपत्तीमुळे हिमालयाच्या नाजूक परिसंस्थेबद्दल आणि तिच्या मर्यादांचा आदर करण्याच्या महत्त्वाविषयी जागरूकता वाढली. तीर्थयात्रा महत्त्वाची असली तरी ती लोकांच्या सुरक्षेला किंवा पर्यावरणाच्या आरोग्याला धोका निर्माण होणार नाही अशा प्रकारे व्यवस्थापित केली पाहिजे, ही समज अधिक वाढली. 2013च्या पुराची आठवण निसर्गाच्या शक्तीची आणि मानवजातीने तिच्याशी अधिक विचारपूर्वक आणि आदराने सहअस्तित्व राखण्याच्या गरजेची सतत स्मरण करून देते. केदारनाथचे पुनरुज्जीवन अशा प्रकारे या महत्त्वाच्या धड्यांशी जोडलेले आहे. भाग 9. केदारनाथची चिरंतन चेतना, श्रद्धेचा अतूट धागा. अकल्पनीय विनाश होऊनही केदारनाथची चेतना टिकून राहिली. व्यापक स्वच्छता आणि पुनर्बांधणीच्या प्रयत्नांनंतर लोकांच्या अडळ श्रद्धेचे आणि चिकाटीचे प्रतीक म्हणून मंदिर यात्रेकरूंसाठी पुन्हा उघडण्यात आले. इतक्या भयंकर वादळाचा सामना करून खंबीरपणे उभे असलेले प्राचीन मंदिर पाहून भाविकांच्या मनात कदाचित अधिक खोल आदर आणि विस्मय निर्माण झाला. केदारनाथची यात्रा अजूनही आव्हानात्मक असली तरी एका नवीन अर्थाने महत्त्वाची ठरली. ही यात्रा केवळ भक्तीचीच नव्हे, तर निसर्गाच्या शक्तीचे स्मरण आणि आदर करण्याचीही ठरली. 2013च्या आपत्तीने भारताच्या सामूहिक जाणीवेवर एक कधीही न पुसणारा ठसा उमटवला. तिने डोंगराळ भागातील समाजांची असुरक्षितता आणि शाश्वत विकास पद्धतींची तातडीची गरज अधोरेखित केली. या दुर्घटनेतून शिकलेले धडे, अशी आशा आहे की चारधाम यात्रा आणि हिमालयातील इतर उपक्रमांना अधिक सुरक्षित आणि पर्यावरणीय दृष्ट्या योग्य बनवण्याच्या धोरणांना आणि पद्धतींना दिशा दिली आहे. उत्तम पायाभूत सुविधा, पूर्वसूचना प्रणाली आणि नियमित पर्यटनावर लक्ष केंद्रित करणे हे अशी आपत्ती पुन्हा घडू नये यासाठीची कटिबद्धता दर्शवते. आज केदारनाथ विनाश आणि पुनरुज्जीवन या दोन्हीचे एक शक्तिशाली प्रतीक म्हणून उभे आहे. निसर्गाचा प्रकोप आणि मानवाची श्रद्धा व पुनर्बांधणीची क्षमता दर्शवते. भीमशिला अजूनही त्याच्या मागे विराजमान असलेले हे मंदिर आशेचा किरण आणि आध्यात्मिक शांतीचे स्थान बनून राहिले आहे. आता भेट देणारे यात्रेकरू केवळ त्यांच्या प्रार्थनाच नव्हे, तर या पवित्र पर्वतामध्ये राखल्या जाणाऱ्या नाजूक संतुलनाची जाणीवही घेऊन येतात. हवा अजूनही त्या महापुराच्या कथा सांगते, पण ती श्रद्धेच्या चिरंतन शक्तीची गाथाही गाते. केदारनाथची कहाणी एक हृदयस्पर्शी आठवण आहे की आपण भव्य मंदिरे आणि गजबजलेली शहरे बांधू शकतो, परंतु आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की आपण या विशाल हिमालयाच्या राज्यात केवळ पाहुणे आहोत. पर्वत आदर मागतात आणि ते आपल्याला नम्रता शिकवतात. केदारनाथचे चिरंतन महत्त्व केवळ त्याच्या प्राचीन दगडामध्ये किंवा त्याच्या दैवी संबंधात नाही, तर जीवन, हानी, श्रद्धा आणि मानव व निसर्ग यांच्यातील शाश्वत संबंधांबद्दल ते जे गहन धडे देते त्यात आहे. त्याची श्रद्धेची ज्योत तेजस्वीपणे तेवत आहे, येणाऱ्या पिढ्यांसाठी मार्गदर्शक प्रकाश बनून.